देवा, पाहिरायला ना काय होतंय माझ्यासोबत ते. हा, अरे किती सरळ मार्गी बाई आहे मी, तरी मी मायाच वाटेला तू का बरं एवढं दुःख देऊन राहिला? काय कमी केली रे मी तुझ्या सेवेमध्ये? माझ्या सुनेच्या पदरात एक तरी लेकरू टाक रे देवा. आमच्या भामरे घराण्याचा निर्वंश नको होऊ देऊ. हा, मला बी नातवंडाचं तोंड पाहू दे. ती माई सून तिने किती बी पाप केलेले असतील तरी तिच्या पापाची शिक्षा तू मला का बरं देऊन राहिला? हा, आमच्या घरात बी पाना आलू दे रे देवा. देवा, बिचाऱ्या माझ्या सासूबाई अगदी बरोबर बोलताय तो त्या. का त्यांच्या नशिबात एवढं दुःख लिहिलेस तू? सासूबाई, मला तुमचं दुःख कळतंय हो. नातवंडांची किती हौस आहे नाही तुम्हाला, आणि नेमकं तेच सुख देव तुमच्या पदरात द्यायला विसरलाय असं वाटणं स्वाभाविकच आहे हो. त्यात माझ्यासारखी मूल न देणारी सून सतत डोळ्यासमोर फिरत असते घरात. त्रास तर होणारच ना तुम्हाला. बिचाऱ्या माझ्या सासूबाई, खरंच तुम्हाला असं बघून मला खूप त्रास होतो सासूबाई. पण तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तुमची चांगली सून. मी तुम्हाला या दुःखातून नक्की बाहेर काढेल. तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला या दुःखामध्ये नाही बघू शकत. म्हणूनच हा फॉर्म घेऊन आले ना मी. हा फॉर्म भरा म्हणजे तुमचं दुःख असं गायब होईल. हो, मायवा कसला फॉर्म आहे हा? म्हणजे नक्की काय करणार आहे तू वल्लरी माझ्यासोबत? सासूबाई, किती टेन्शन घेता हो तुम्ही? माझ्यावर जरा विश्वास ठेवा. आपल्या मिठूताई आहेत ना, त्या ज्या आश्रमामध्ये काम करतात ना, त्याच आश्रमाचा फॉर्म आहे हा. आणि तिथेच एक वृद्धाश्रम पण आहे. हा, आणि तुम्हाला माहितीये त्या आश्रमामध्ये ना खूप लहान लहान मुलं आहेत. तुमची नातवंडांची हौस तिथे फिटून जाईल. खूप रमाल हो तुम्ही त्यांच्यामध्ये, आणि त्यांना सुद्धा एक गोड आजी मिळेल. काय अहो बघताय काय माझ्याकडे? चला पटकन फॉर्म भरा, आपल्याला सामान बांधायचं, आजच निघायचं. आणि चला 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 पटापट फॉर्म भरून घेऊ. मन्या, मन्या, हो काय काय मने बाय तू बायको काय करून राहिली? मला वृद्धाश्रमात पाठवते ती पाहता. बाय रे मन्या, तुझ्या मायची काय अवस्था करून ठेवलेली या तुझ्या बायकोने. सांग ना तिला काहीतरी. आनंदबाग आश्रम? वल्लरी, हा काय प्रकार आहे? तू वृद्धाश्रमाचा फॉर्म घेऊन आलीस आईसाठी? मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हा, वृद्धाश्रमाचा फॉर्म, तो हे आत्ता इतक्या उशिरा? तुला असं नाही वाटत तू हे आधीच करायला हवं होतं म्हणून? हे असं आहे तुझं, चांगल्या कामाला चांगले निर्णय घ्यायला नेहमी उशीर करतेस. मन्या, महेंद्र दादा आणि पुष्पाला जेव्हा घराबाहेर काढलंस ना, तेव्हाच हे सगळं करायला हवं होतं. तेव्हाच आईला वृद्धाश्रमात पाठवायला हवं होतंस. काही नाही, मी भरतो आता तो फॉर्म. मी कोणताच फॉर्म भरणार नाही. मी या घरातनं कुठेच जाणार नाहीये, समजलं? आई, एक फॉर्म फाडला म्हणजे झालं असं वाटलं का तुला? सासूबाई, मिठूताईंकडे असे खूप फॉर्म आहेत, त्यामुळे तुमचं जाणं कन्फर्म आहे. आजी, अरे काय चाललंय तुझं? किती हे लोळत का पडला सर? किती वाजले पाहिलंस का? आज तुला जायचं नाहीये का कॅफेत? कॅफे उघडून केवढा वेळ झाला. जा लवकर आवर, मी ब्रेकफास्ट करून ठेवलाय, तोही गार झाला. तो खा आणि जा. रानी सरकार, आज हम छुट्टी पर है. क्यों? किस खुशी में? अजित ऐक ना, नको सुट्टी वगैरे, कारण तू घरात थांबलास ना की माझ्या डोक्याला काहीतरी वेगळाच ताप करतोस. त्यामुळे तू जा ना बाबा कॅफेत.
प्रेरणा, मी सिरियसली बोलतोय, मी नाही जाणार आहे. अरे अगं प्रेरणा, तुला अशा अवस्थेत सोडून मी नाही जाऊ शकत, माहितीये ना. अगं मला काळजी लागून जाते तुझी. मी तिकडे कामावर असणार, तिकडे माझं लक्ष नसणार, सगळं लक्ष तुझ्याकडे असणार. नाही ना असं. आई होत्या तोपर्यंत ठीक होतं, पण आता तू एकटी आहेस ना. नको ना बॅन, मी थांबतो ना. अजित, आई गावी गेली की नाही आता, म्हणजे ती रोजच नसणार आहे. मग रोज घरात बसून राहणारस का तू? तसं नाही चालणार आपल्याला. आणि मुळात 9वा महिना लागलेला असल्यासारखं काय करतोय रे? मी ठणठणीत आहे. आणि समजा जर मला कुठल्या गोष्टीत कोणाची गरज पडली तर शेजारच्या काकी आहेत, त्यांना हात मारू शकते मी, तुला फोन करू शकते, किंवा आपली मिठू आहे, वल्लरी आहे, त्या दोघींनाही कॉल करू शकते ना मी. एक मिनिट ऐकू येते? हं? काय? हा, अच्छा, म्हणजे बाबा कामाला गेलेलं नाही चालणार तुला? ओके, बाबा मग घरीच थांबणार. बाबा बाळाचं सगळं ऐकणार. स्वामी, थांब, माझ्याशी पण बोलतोय बाळ काहीतरी. थांब ना. काय? लेझी बाबा नाही आवडत तुला? अरे काय करणार, आपला बाबा लेझीच आहे. काय म्हणतोस? कामावर पाठवायचं? चालेल. बाळ पण म्हणते गपचूप उठ, ब्रेकफास्ट कर आणि कामाला निघून जा. गप्पेपणा नको मारूस प्रेरणा, असं नाही. आई प्रेरणा, हट्टीपणा करू नकोस. तुला माहिती ना तुझ्या काळजीने जीव अर्धा होतो माझा. अजित, तू हट्टीपणा करू नकोस प्लीज. ऐक, काहीही लागलं तरी पहिला फोन मी तुलाच करते, शेजारच्या काकी बिकी नको. ओके? नाही तू आयडिया. हे घ्या. मस्त झालं. थँक्यू. हव्यात अजून? नाही. अजितचा फोन? हा अजित बोल. आत्ता कसा काय फोन केलास? मला वाटलं कस्टमरच्या गराड्यात असशील. अरे कुठे कस्टमरच्या गराड्यात? मी वेगळ्याच कामासाठी फोन केलाय तुला. ऍक्च्युली मनोज, एक हेल्प हवी होती. अरे विचारतोस काय? काय प्रॉब्लेम आहे सांग. अरे आई होत्या ना तोपर्यंत प्रेरणाचं काही टेन्शन नव्हतं, पण आता तुला तर माहिती आहे त्यांना कुठल्या परिस्थितीत आम्हाला घालवावं लागलं. त्यामुळे आता प्रेरणाला अशा अवस्थेत घरी एकटीला कसं ठेवणं मला कळत नाहीये. तिची काळजी लागून जाते रे मला. तिला अचानक काही दुखायला लागलं, हॉस्पिटलमध्ये अचानक जायला लागलं तर मी काय करू मला कळत नाही. मला त्याचं टेन्शन येते रे. अच्छा, हे टेन्शन आहे का? मग नो टेन्शन. काय की अजित, तू एक गोष्ट विसरतोयस की प्रेरणाताईंची आणखीन 2 माहेर आहेत. एक आमचं घर आणि एक तेजाताईंचं घर. प्रेरणाताईंना इथेच राहू दे, म्हणजे इथे वल्लरी आहे, मिठूताई आहेत, तेजाताई पण येतीलच. प्रेरणाताईंची काळजी व्यवस्थित घेता येईल आणि खाणं पिणं औषध पाणी याच्यावर पण लक्ष ठेवता येईल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि अजित भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे त्या नखरे करूच शकणार नाही. आणि जरी औषधं नाही घेतली किंवा खाणार नाही असं म्हणाला ना, तरी नाक दाबून खायला लावू आम्ही त्यांना. तुम्ही प्रेरणाताईंना आत्ता लगेच, अगदी आत्ता घेऊन आलात ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. लवकर घेऊन या त्यांना इथे. ही आयडिया मला आवडलेली आहे. मी तिकडे यायला तयार आहे वल्लरी. मनोज, वल्लरी, थँक्स. बर, थँक्स का? आपण एक काम करूया, तुम्ही दोघं इथे आलात ना, आभार प्रदर्शनाचा एक कार्यक्रम ठेवूया. मग काय थँक्स काय. चल बाय. बरं लवकर या, वाट पाहतोय आम्ही. बाय. बाई का आलो? म्हणजे अच्छा अस्वस्थ का हुंदीची राहिले? काय झालं? लाज नाही वाटत का तोंड उचकटून विचारायले? घर नाही, धर्मशाळा झाली आमची, धर्मशाळा. आधी तुम्ही आले दवा पाणी करायले आणि आता मैत्रिणीला घेऊन येऊन राहिली.
काय तर म्हणे बाळणपण करायचंय तिचं. वा रे वा, स्वतःला लेकरू बाळ काही होत नाही आणि चालले लोकांचं बाळणपण करायले. काय हो हा? बंगला आहे आमचा का चौसोपी वाडा आहे? हा, कोणी बी यावं नाडी राहावं. खोपटय छोटस खोपट आणि तरी बी सगळ्यांना भरून राहिले अडी. लाजा बी नाही वाटत जरा बी. प्रेरणा ऐक, बापरे फारच जड बॅग आहे ग. म्हणजे तू सगळं सामान घेतलं असशीलच, पण तरी काही औषध, कपडे एक्स्ट्रा वगैरे तर घे, विसरशील नाही तर. असं काय म्हणतोस रे? जड आहे म्हणजे काय? आता एवढ्या गोष्टी लागतातच ना हल्ली मला. हा, आणि तसंही मी काय लांब गावाला जाणार नाहीये कुठे, इथेच चालली आहे ना वल्लरीकडे. काही राहिलंच समजा तर मी येईन परत सामान घ्यायला. पण तुझं काय चाललंय? तोंड पाडून का बसलेस सकाळपासनं? अगं तू लांब चाललीस माझ्यापासून, मला कसं तरी होतंय. मला आठवण येईल तुझी. ए अजित, एकदा काय ते ठरव हं? कशाला गेलास मग मनोज भाऊजींना फोन आणि कशाला सांगितलंस त्यांना प्रेरणाला तिकडे पाठवतो म्हणून? मी नाही जात. जाऊ दे, तशी माझी इच्छा नाही. थांब, असं नको करूस. तू जा. फक्त तुझं काही सामान, औषध किंवा तुला जे काही पाहिजे ते सगळं घे, विसरून नको जाऊ. नाही तर आयत्या वेळी धावपळ करशील. घेतलंय सगळं. पण अजित, तू पण या तिकडे, नाहीतर आम्हाला बोर होईल ना. आम्हाला खूप आठवण येईल तुझी. मला नाही का आठवण येणार? तुला माहिती आहे ना, मला चैन नाही पडत तुझ्याशिवाय आणि पिल्लू शिवाय. ए पिल्लू, मम्माला त्रास नाही द्यायचा. असं नाही हं बोलायचं. मग आमचं मन नाही लागणार ना तिकडे. मग आता मन बदल प्रेरणा. मला फसवलं ना तुम्ही, आणि तरी बी वरतोंड करून तरी येऊन राहिले आमच्या घरी. आणि तुम्ही अजितराव, तुम्ही बियांले साथ देऊन राहिले. माझ्या नानांचा आवाज काय काढून राहिले, मला गंडवून राहिले तुम्ही. बरं झालं त्या निलिमाताईंनी तुमचं खोटं पकडलं आणि मला सांगितलं, तर त्यांनाच घरातनं बाहेर हाकलून दिलं तुम्ही. अरे कुठे फेडाल तुम्ही हे पाप? अगं स्वतःच्या आईले तू तुझ्या मैत्रिणीसाठी सोडून राहिली. सगळं समजलंय मला, पण काय आहे ना, मी पुण्यात्मा आहे, त्याच्यामुळे मी आडी कोणाशी भांडायला आली नाहीये. पण प्रेरणा, तुला समजतंय का? ज्या बाईले स्वतःचं पोर नाही, जिची कूस उजवली नाहीये, जिले याबद्दल काहीच माहित नाहीये, त्या मैत्रिणीकडे तू चाललीये बाळणपणासाठी. अगं काही कमी जास्त झालं तर केवढ्याले पडीन हे? काय करणार आहे तुम्ही दोघं? तुझी माय आली होती ना तुझी काळजी घ्यायला आडी, तिले हाकलून देऊन वांजोट्या मैत्रिणीला जवळ करून राहिली तू. इंदू काकी बास. काय सतत तेच बोलताय तुम्ही? मातृत्व ना मनात असतं, आणि ते मातृत्व आहे वल्लरीकडे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या निलिमाताई जेवढी काळजी घेऊ शकणार नाहीत ना माझी, तेवढी किंवा त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने काळजी वल्लरी घेईल माझी, याची मला खात्री आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स नाहीये तिला काही, पण समजा जर काही अडलं ना तर ती डॉक्टरचा सल्ला घेईल किंवा रिसर्च करेल त्या गोष्टीचा, पण मला काही कमी पडू देणार नाही. आणि तसंही माझ्या माहेरी येते मी, कोणा परक्याच्या घरी नाही. माहेरी कोणत्या नात्याने येऊन राहिली तू तरी? माझी बहीण म्हणून. मी माझ्या बहिणीला न्यायला आलोय.
आई तुला शेवटचं सांगून ठेवतोय, यापुढे जर वल्लरीला बाळ होत नाही हा विषय जर निघाला तर तुला वृद्धाश्रमात पाठवायला वल्लरी एक वेळ मागचा पुढचा विचार करू शकते, पण मी नाही करणार. भाऊजी अहो का अंबाताई, ज्या क्षणी हा विषय निघेल त्याच्या पुढच्या क्षणी तू वृद्धाश्रमात असशील हे लक्षात असू दे. तात्या, हा फक्त 5 मिनिटं थांबा, काढा तयारच होतोय. हो माय. प्रेरणाताई आल्या बहुतेक, अगदी वेळेवर आल्या. कोण तुम्ही? मी धूरपदा आणि हे माझं मिस्टर. मी गोवर्धन आणि हे आमची लेख आरती. नमस्कार. नमस्कार. कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? इंदुताई भामरे इथंच राहतील ना? हो, त्यांनी बोलवलं होतं आम्हाला. इंदुताई घरी नाही आहे का? नाही, सासूबाई बाहेर गेल्यात, पण तुम्ही या ना आत, बसा. अडी चप्पल काढ. चाल पुढे. या, बसा बसा बसा. मी पाणी आणते. हा, अरे तात्या, तू आधी काय करा आला? अरे गोवर्धन आप्पा, हे तर माझ्या लेकीचं घर. माय लेख वल्लरी, या घरची सून. तुम्ही ओळखता एकमेकांना? हो, आम्ही दोस्त आहोत. अरे पण आप्पा, तू वडी काय करी राहिला? एक मिनिट तात्या. अहो, ही वल्लरी तर तुमच्या मित्राची पोरगी निघाली आणि इंदुताईने तर आपल्या आरतीचा आणि मनोचा पाठ लावायला बोलवलं आपल्याला. हा आप्पा, अरे काहून आला असं? इंदुताईची सून ही तात्याची लेख आहे. आपल्याला तर हे माहीतच नव्हतं ना. हे लग्न भिन कसं? वल्लरीने सांगितल्याप्रमाणे करते मी. स्वामी, ये आता. हे या ती. सावकाश ये, सावकाश. थांब, इथेच थांब. हलू नकोस, थांब. बस बस. मी पाणी घेऊन येते. मिठू, हा काय प्रकार आहे सगळा? तू शांत बस, मी आले पाणी घेऊन. तुला स्वतःची काळजी घ्यायची या आश्रमात जाऊन येईपर्यंत. त्यानंतर मी आहेस तुझ्यावर लक्ष ठेवायला. हा बरोबर मिठवत आहे. काय की अजितने सांगितलंय, प्रेरणाताई औषध घ्यायचा कंटाळा करतात. मग औषध देण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. म्हणा जिजू, तुम्ही काळजी करू नका. हिचं बाळ 6-7 महिन्याचं होत नाही तोवर काही हिला मी सोडत नाही. ए मिठू, अगं काही काय बोलतीयस? माझा नवरा अजित काळजीनी सुकून जाईल ग बिचारा, मी तिथे नाही गेले तर. हो, बघितलं मिठूताई, अजितची किती काळजी येते. पण मी काय म्हणतो मिठूताई, हे घर हर्षित आणि तेजाताईंचं आहे. काय की नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या घरात प्रेरणाताई जर जास्त दिवस राहिल्या तर कबाब में हड्डी ठरतील ना. मग एक काम करा, ती दोघे येईपर्यंत तुम्ही इथे थांबा. ते आले की आमच्या घरात शिफ्ट. तुम्ही पण मिठूताई. प्रेरणाताई,
बघून खरंच खूप छान वाटतंय. बरं, तुम्ही सगळी औषधं वगैरे घेऊन आलात ना, बॅगा वगैरे नीट भरून आणल्यात ना? नाही म्हणजे औषधं नसली तरी हरकत नाही, हे घेऊन येतील, त्याचं काही टेन्शन नाहीये. बरं, तुमची काळजी आता मी घेणार आहे. तुम्ही माझ्या अंडर इन्स्पेक्शन असणार आहात, त्यामुळे अजिबात हलगर्जीपणा चालणार नाहीये. काय? ओके. प्रेरणाताई, खरं सांगू, तुम्हाला आत्ता इथे बघून मला ना तुमचं कौतुक वाटतंय. नाही, कौतुक नाही, अभिमान वाटतोय. कशासाठी? अजितला सोडून मी इथे आपल्या या घरी राहायला आले याचा. अजित येईलच ना मला भेटायला, त्यात एवढा अभिमान वाटण्यासारखं काय आहे? प्रेरणाताई, तुम्हाला कळतंय का, तुमच्या पोटात तुमचं हे जे पिल्लू आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही खूप धाडसी होत चालला. आमच्या ज्या जुन्या भित्र्या प्रेरणाताई होत्या ना, त्या कुठेतरी गायब झाल्यात. आणि आता या पिल्लूच्या धाडसी प्रेरणा आई म्हणून तुम्ही घडत चालला. तो खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं.